सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा केलेली नाही, पण विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे। या शहरात मेट्रोचे जाळे अजून घट्ट आणि गतिमान करण्यात येणार आहे। त्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या दोन शहरासह बेंगळुरू येथील मेट्रोसाठी पण भरीव तरतूद करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या तीन शहराच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 30,000 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसंदर्भात पुन्हा गोंधळ निर्माण केला गेला आहे। एमपीएससीची परीक्षा दुसऱ्या परीक्षेच्या तारखेला आली आहे। त्यामुळे कोणती परीक्षा द्यावी असे संकट विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाले आहे। बँकिंग कार्मिक संस्थेकडून घेण्यात आलेल्या परीक्षेच्या दिवशीच एमपीएससीने पेपर ठेवला आहे। आयबीपीएसच्या तारखांची घोषणा जानेवारी 2024 मध्ये झाली होती, तर एमपीएससीची परीक्षा यापूर्वी 2 वेळा पुढे ढकलण्यात आली, परंतु आता 25 ऑगस्टला परीक्षा होत आहे। त्याच दिवशी आयबीपीएसची परीक्षा होत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसंदर्भात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण केला गेला आहे। राज्यातील महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित डिजिटल मार्केटिंग ॲप तयार करावे। शहरामध्ये बचत गटाची संख्या वाढवावी। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदानावर सुट्टीच्या दिवशी बचत गटासाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी। ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू शहरातील बाजारपेठेत उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पैठणमधील केकेत जळगाव जिल्हा परिषद शाळेमधील सुमारे 50हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे। बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत। कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध केला जात आहे। या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले आहे। बुलढाणा शहरातील विविध डॉक्टर संघटना, मेडिकल असोसिएशन आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी एकत्र येत शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन या मार्गाने काळ्या फिती लावत मूक मोर्चा काढला। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांवर तसेच त्यांच्या मंदिर व घरांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे। तसेच हिंदू समाजातील महिलांची अब्रू देखील काढली जात आहे। या पार्श्वभूमीवर उद्या धुळे बंदीची हाक देण्यात आली आहे। यामुळे धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे। उद्या होणाऱ्या धुळे बंदला नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा गालगोट लावू नये, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। असा प्रकार कोणीही करू नये। तसेच बंद दरम्यान शांतता राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे यांनी केले आहे। विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्धव सेनेने आतापासूनच उमेदवारीची चाचपणी सुरू केली आहे। पक्षाचे सचिव आणि कोकण निरीक्षक मिलिंद नार्वेकर यांनी रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून गुहागरेचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधून इच्छुक असल्याचे सांगितले आहे। त्याचबरोबर या मतदारसंघातून रोहन बने आणि राजेंद्र महाडिक हेही इच्छुक आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदयन बने, प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि राजेंद्र महाडिक हे इच्छुक आहेत।
मागील अनेक महिन्यापासून बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबरखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे। या मार्गावरील पर्यायी पूल आज सकाळी झालेल्या जोरदार पावसाने कडी नदीला पूर आल्याने पुन्हा एकदा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। दरम्यान हा पर्यायी पूल 9 जुलै रोजी देखील जोरदार पावसाने वाहून गेला होता। सव्वा महिना एकच पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत। आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राला संकटातून सोडवायचे आहे असं म्हणत विधानसभेची तुतारी फुंकली। यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। प्रत्येक नेत्याने महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी काय करायची गरज आहे याचे मार्गदर्शन केले। अजूनही देशावरचं संकट पूर्ण गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही। लोकसभेत काही प्रमाणात यश आलं पण संविधानावरील संकट पूर्ण गेलं असा निष्कर्ष काढता कामा नये, कारण अद्यापही देशाची सूत्र त्यांच्याकडे आहे असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। राज्याच्या अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली असून तर काही भागात अद्यापही मुसळधार पाऊस बरसत आहे। तर काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे। राज्याच्या काही भागामध्ये अद्याप मुसळधार पाऊस सुरू आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। सांगली, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। पुढील 24 तासासाठी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।